यासाठी खास करून जी बैठक आयोजित केली, या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपल्या सहकार पॅनलचे उमेदवार श्री जाधव साहेब, त्याचबरोबर आमच्या कांबळीताई, वडुंजेताई, आमचे गटनेते, दुसरे गटनेते भाजपचे आमचे सहकारी, त्याचबरोबर सगळेच मान्यवर, आपण सर्वच बदलापूरला एवढ्या मोठ्या संख्येने मतदार नोंदणी पहिल्यांदा झाली, ते सगळेच मतदार बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, खरं म्हणजे बदलापूर वाढतंय आणि तुम्ही त्याला साक्षीदार आहात. एका नगरपालिकेची सुरुवात, एका गावाची सुरुवात आता महापालिकेकडे चाललेली आहे. गेल्या 25 वर्षापासून तुम्ही माझ्यावर कायम विश्वास दिलेला आहे आणि मनापासून एक बदलापूरकरांनी मला कधी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाच नाही. प्रत्येक निवडणुकीमध्ये मताधिक्य आपलं वाढत जात आहे आणि आपल्याला एक चांगलं विकासाचं मॉडेल बदलापूर घडवण्याचं काम करतोय आपण. एक चांगलं बदलापूर शहर घडतंय याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. सगळ्या प्रकारचे प्रकल्प आपण आणण्याचा प्रयत्न करतोय आणि भविष्यातलं बदलापूर एक वेगळी दिशा घेत आहे. खरं म्हणजे तुम्ही सगळेजण त्याला सगळे साक्षीदार आहात आणि मला तुमचा सगळ्यांचा आज अभिमान वाटला यासाठी की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने मतदार नोंदणी केली. ज्यांनी ज्यांनी नोंदणी केली तुमचं खरोखर कौतुक केलं पाहिजे, कारण आपली बँक ही आपल्या हातामध्ये असावी. तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये ती बँक जर असेल तर ती निश्चितपणे चांगल्या विचारातून, जसं विकासाचं मॉडेल माझ्या हातात तुम्ही दिलं, या बँकेची सूत्र सुद्धा सहकारच्या माध्यमातून ही आपल्या हातातच आहेत पहिल्यापासून. पुन्हा ही एक निवडणूक जी आहे 27 तारखेला, त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार पॅनलच्या सिटी निशाणीवर बटन शिक्का मारून त्यांना उमेदवारांना विजयी करावं हे आव्हान करण्यासाठी खऱ्या अर्थाने मी तुमच्यासमोर उभा आहे. बँकेचा कारभार तुम्हाला सांगितलं की राज्यामध्ये जेवढ्या बँका आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात 1 नंबरचा आपला नंबर लागतो. सगळ्यात चांगलं कामकाज, चांगल्या ठेवी, चांगल्या प्रकारच्या सुविधा या आपल्या बँकेच्या माध्यमातून दिल्या जातात. भारतामध्ये जेवढ्या बँका, सहकार बँका आहेत त्याच्यामध्ये 2 नंबर आपला आहे. आपल्याला 2 नंबरचं केंद्र सरकारने सुद्धा पारितोषिक दिलं गेलंय. एवढ्या चांगल्या प्रकारचा कारभार आपल्या या सहकार पॅनलच्या माध्यमातून होतोय. खरं म्हणजे आम्ही याच्या अगोदरच्या निवडणुका लढलो, पण कधी राजकीय स्वरूप त्याला कधीच कोणी दिलं नव्हतं. पॅनल टू पॅनल आम्ही लढलो, पॅनल टू पॅनल काम करण्याचा प्रयत्न केलाय आणि सगळ्या पक्षाचे उमेदवार त्याच्यामध्ये आपल्याकडे आलेले आहेत. आता पण आहेत आणि पूर्वी पण होते, पण आता त्याला कोणीतरी राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. कोणीतरी चुकीच्या माणसाने ब्रीफिंग चुकीचं केलं तर त्याचा परिणाम काय होतो हे तुमच्या सगळ्यांच्या आज लक्षात यायला पाहिजे. आपण सगळे सुज्ञ आहात, मला तुमचा विश्वास आहे, तो त्यामध्ये कधीच मला सांगण्याची आवश्यकता लागणार नाही. पण समोर जे उमेदवार आहेत त्यांचा काही कोणाचा ठाव ठिकाणाच नाही. आता तुम्हाला सांगतो, सगळ्या गावागावांच्या किंवा भागाभागामध्ये फिरतात ना, त्या टायमाला त्या आता ते एक मत द्या आम्हाला, एकच उमेदवार सुटले आता मतं मागत, कारण पॅनलच ठिकाणावर नाही त्यांचं. पॅनल जर ठिकाणावर नसेल तर हे कुठल्याच प्रकारची सत्ता घेतील. आपले 10 बिनविरोध निवडून आले, त्यापैकी 8 उमेदवार आपले आहेत. 8 उमेदवार आले तर आपल्याला पाहिजेत किती? 11, 21 ची बॉडी आहे. अजून 3 तुम्हाला सांगतो, पालघर, जव्हार आणि विक्रमगड या 3 सीट आपण जिंकतोय आणि शापूर एक 4थी, म्हणजे जवळजवळ 12 होतात. विरोधकांचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि हा विश्वासाने, तुमच्या विश्वासाने सांगतो मी की हे जे वर उमेदवार 7 आहेत आपले, 7 नसेल, 7ही उमेदवार वन साईड निवडून येतात. कुठेही त्याच्यामध्ये अडचण नाही. उलट मागच्यापेक्षा आपल्याकडे मतदानच नव्हतं, आपलं अजूनही त्याच्यामध्ये प्लस हा गट्टा तयार झालेला आहे. त्यामुळे मुरबाड, शहापूर, कल्याण, बदलापूर, भिवंडी सगळ्या ठिकाणी, ठाण्यात सुद्धा वन साईड आपण प्लस आहोत. कुठेही अडचण राहणार नाही. आणि विशेषतः विरारमध्ये जवळजवळ 1100च्या आसपास मतदान नोंदलं गेलं. 1200 मतदान आहे आणि एक गठ्ठा मतदान तिथं दरवेळेला पडतंय आपल्याला. पालघरला 160 मतदान आहे, तिथे 100च्या वरती आपण जातोय. वाड्याला सुद्धा 100च्या वर आहे, तिथं 80-90च्या वर जातोय आपण. डहाणूला आपला बिनविरोध निवडणूक आलेला उमेदवार आहे.
तलासरीला आपला बिनविरोध निवडून आलेला आहे, मोखाड्याला आपला बिनविरोध निवडून आलेला आहे, वसईला आपला बिनविरोध निवडून आलेला उमेदवार आहे. त्यामुळे या सगळ्याचं वातावरण जर पाहिलं तर परिस्थिती ही अगदी निवडणुकीची गरज नसताना ही निवडणूक लादली गेली आणि तुम्हाला लोकांना खऱ्या अर्थाने आज मला इथं यायला लावलं आणि मला स्वतःला पण एक मला आनंद पण वाटला का माझी बदलापूरची मंडळी आता सहकारमध्ये लक्ष द्यायला लागली. मी नेहमी सांगत होतो, प्रत्येक सोसायटीत जात होतो त्या टायमाला, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बरोबर रिलेशन वाढवा. बऱ्याच बँक आपल्या सोसायट्यांना मी सांगितलं होतं, कारण ही आपली बँक आहे, आपल्या विचाराची बँक आहे. आपल्याला प्रसंगाला जिथं कुठं मदत लागेल त्या टायमाला आपली बँकेचा उपयोग होऊ शकेल. या चांगल्या विचारातून जर आपण चांगलं काम केलं तर मला वाटतंय या बँकेमध्ये अजूनही आपल्याला काही सुधारणा करायच्या असतील त्या तुमच्या माध्यमातून मी करण्याला निश्चितपणे कटिबद्ध आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, सहकार पॅनलमध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आम्ही सगळे एकत्र आहोत. त्यामुळे एकत्रितपणे हा पॅनल चांगल्या पद्धतीने मजबूत आहे. तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असून चांगल्या विचारातून मतदान करून सकाळी लवकरात लवकर आणि बदलापूरला पहिल्यांदा केंद्र मंजूर आपण करून घेतलं. आदर्श विद्या मंदिरमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत आहे, पण 8 ते 4 पकडूच नका. सकाळी लवकरात लवकर तुम्ही सगळ्यांनी मतदान करून सिटी निशाणीवर सगळ्यांनी शिक्का मारून त्यांना विजयी करावं हीच विनंती करतो. जरी उशीर झाला असेल तुम्ही एवढ्या कामावरून किंवा काही तुमच्या कामातून वेळ काढून इथं उपस्थित झालात, आपलं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.